रासायनिक वापरला तो पहिला, बर अचानक हे वापरताना खर्च वाटलेला जास्त. बरोबर. मला सांगा, तुम्ही केमिकलही वापरता आणि हे बी वापरता, तुमचा खर्च वाढणारच ना. हे केमिकल 10 महिने झालं वापरला तो. हां, मग अचानक हे वापरायला जास्त खर्च वाटला एकदम. तसं नाही. मला एक सांगा, साधी सिंपल गोष्ट आहे. केमिकल काय आहे? ATM कार्ड आहे. ATM कार्ड काढायला किती पैसे लागते? 200 रुपये. पण ATM कार्ड पैसे कुठलं काढतं? तुमच्या जमिनीमध्ये जो बॅलन्स आहे. रासायनिक खत तुमच्या जमिनीची ताकद वाढवतं का कमी करतं? कमी करतो. याला काही तज्ञाची गरज आहे का? आता लहान पोरांना पण कळायला लागलं की रासायनिक खत तुम्ही जेवढे वर्ष वापरत जाल तेवढे वर्ष तुमची जमीन काय होत जाणार? खाली जाणार. हे बरोबर का चूक? म्हणजे तुम्ही तुमच्या जमिनीमधला फिक्स डिपॉझिट मोडून तुम्ही एक एक पैशाचा बॅलन्स काढून राहिले, बंडल काढून राहिले नोटाचा. बरोबर आहे. एक दिवस असा येणार की तुमच्या पोराच्या हातामध्ये काय येणार? वाळू, नापीक जमीन. त्यांनी शेती करायचीच नाही. खरं खोटं? पण तुम्ही जर वैदिकची शेती केली तर ज्या वेळेस तुमची जमीन सुपीक होईल त्या दिवसापासून तुमचा खर्च निम्मा होणार. बरोबर आहे. म्हणजे मुद्दा काय आहे, तुम्ही जी शेती करता तुम्ही फक्त जमिनीतलं काय करता? बॅलन्स उपसायचं काम करता रसायनांनी. वैदिकनी काय होतं, तुमच्या जमिनीचा बॅलन्स बी वाढतो आणि बाहेरचं उत्पन्न सुद्धा वाढतं. मग 1-2 वर्ष तुमचा जर खर्च झाला तर तो खर्च नाही आहे, तुम्ही ज्या मातीमध्ये केलेली काय आहे? गुंतवणूक, इन्व्हेस्टमेंट आहे. तुम्ही जर तुमच्या मातीत इन्व्हेस्टमेंट करून जर तुमची मातीची जर सुपीकता वाढणार असेल, दरवर्षी तुमचं उत्पन्न काय होणार? वाढणार. आणि तुमची जमीन सुद्धा टिकून राहणार. जेव्हा लोकांच्या जमीन नापीक होईल तेव्हा तुमची जमीन काय राहील? जेव्हा लोकांची पिकं खराब होऊन जातील तेव्हा तुमचं पीक काय राहील? जिवंत राहील, ताजं राहील. नुसतं जाजं तुम्हाला उत्पन्न पण देईल. म्हणजे तुम्हाला प्रतिकूल परिस्थितीमध्ये बाजारभाव देण्याचं काम कोण करू शकतं? तुमची जमीन, सुपीक जमीन. नापीक जमीन करू शकेल का? नाही. मला सांगा, हा डांबरी रस्ता आहे. डांबरी रस्त्याने गोटा टायर असला तरी गाडी पळती. हॅलो, बरोबर बोलतोय मी? पण जर खडखडीचा रस्ता आला, खड्यांचा आणि दगड्यांचा, आणि खडीचा उघडा रस्ता आला तर तुमचा नवा टायर सुद्धा दम तुडीत. खरं आहे की नाही? तसं आहे. जोपर्यंत तुमच्या जमिनी सुपीक आहे, वातावरण चांगलं आहे, तोपर्यंत तुम्ही काही वापरा, रिझल्ट मिळणार आहे. ज्या दिवशी तुमच्या जमिनी नापीक होणार आहे किंवा वातावरण खराब होणार आहे तेव्हा तुमच्या हातचं पीक हातात तोंडाशी आलेला घास घेऊन निघून जाणार आहे. तसं इथं नाही. इथं उन्हाळ्यामध्ये फुलं आले, लोकांना पावसाळ्यात येणार. खरं. हां, अगदी खरं. बरोबर आहे की नाही? हां. नवनाथ ग्रंथामध्ये सौराष्ट्रामध्ये हनुमान नुसता भुभुक्कार करायचा तर सौराष्ट्रातल्या स्त्रिया गर्भधारणा करायची. एवढी ताकद त्याच्या त्या म्हणजे ब्रह्मचर्य शक्तीमध्ये होती. नुसत्या आवाजामध्ये, ध्वनीमध्ये एवढी ताकद होती. कळतं की तुम्हाला? म्हणजे इथं लग्न झालेल्या माणसानं पोरं होत नाही. हे हनुमान. मला सांगायचं काय आहे की आपण लहानपणी जर मुलांना हनुमानासारखं जर बलशाली, वज्रशाली, वीर्यशाली जर बनवलं 25 वर्षापर्यंत, तर का नाही हनुमानासारखी यांना चांगलं दष्टपुष्ट मुलं होणार? पण आपले सगळे 4 आश्रम मोडून गेले. ब्रह्मचर्य आश्रम कोणाकडे राहिला शिल्लक? ब्रह्मचर्य आश्रम राहिला का शिल्लक? झोपात ब्रह्मचर्य मोडून जातं लोकांचं. खरं खोटं आहे? म्हणजे अशा प्रकारची परिस्थिती आहे. अन्नही तसंच आहे. आजूबाजूला सगळे सोशल मीडिया आहे तसाच आहे, पिक्चर असते, सिनेमे तसेच, सगळी का तेच आहे. खरं खोटं आहे? मग सांगायचं तात्पर्य काय आहे की केमिकल शेती अशीच आहे. केमिकल शेती वाटते सोपी. मला सांगा, बेंटेक्स स्वस्त आहे का महाग आहे? बेंटेक्स ते नाही का डुप्लिकेट सोनं म्हणतो, स्वस्त आहे. पण ते सोन्यापेक्षा जास्त चमकतं. बाई जर घालून गेली ना, ती दुसरी बाई विचारते तिला केवढं घेतलं, कधी घेतलं. पण ते किती दिवस असे चमकदार? बरोबर आहे. आणि सोनं काय? आणि उलट तुम्ही ज्यावेळेस 6 महिन्यांनी, वर्षांनी, 2 वर्षांनी ज्यावेळेस बेंटेक्स तुम्ही पाहायला जाल त्यावेळेस ते काय झालेलं असेल? पांढरं पडलेलं असेल. त्याला शून्य किंमत आहे. त्याला कोणी घेणार? भांगारच्या भावासुद्धा घेणार नाही. पण सोन्याची किंमत त्यावेळेस काय झालेली असेल? वाढलेली असेल. पण किंमत तर तुम्ही मोजली ना त्यावेळेस. स्वस्त वाटलं तुम्हाला ते, पण आज काय वाटवायला तुम्हाला? महाग. नेहमी लक्षात ठेवा, आयुष्यामध्ये तुम्हाला जे स्वस्त वाटतं त्याची फार मोठी किंमत आपण मोजत असतो. फक्त ती आता मोजत नाही म्हणून लक्षात येत नाही. ती तुम्ही तुमच्या आरोग्याच्या निमित्ताने, तुमच्या नुकसानीच्या रूपाने कधी ना कधी तुम्ही ती मोजता. मग आता तुम्हाला स्वतःला फसवायचं आहे की जागृत व्हायचं आहे, हे तुम्ही निर्णय घ्यायचा. लक्षात आलं? तुम्ही छोट्या कालावधीसाठी वापरलं तुम्हाला ते महाग वाटणार. तुम्ही जर पूर्ण कालावधीसाठी वापरलं आणि तुम्ही हिशोब जर काढला, तुम्ही वापरलं ना, बरं, तुम्हाला जर केमिकलवर खर्च केला असता ना, आता केला, काय फरक वाटला?
केमिकलचं सर म्हणजे चकचकी दिसत नाही एवढं. बरं रिझल्ट जाऊ द्या बाजूला. रिझल्ट आपण असं समजूया एका दोघांचा सारखा आहे असं समजूया थोडा वेळ. हो हो. खर्च खर्च बॅलन्स वाटलं एवढं काही असं जास्त नाही. बरोबर आहे. तरी उत्पन्न येईल नाही अजून. ज्या दिवशी उत्पन्न येईल त्यावेळेस केमिकलच्या दुप्पट उत्पन्न येईल तेव्हा तुमचा खर्च कुठच्या कुठं राहील. तुमचा जो प्रश्न आहे की खर्च तुमचा वाढल्यासारखा वाटला तो साहजिकच तुम्हाला वाढल्यासारखा वाटणार कारण तुम्हाला मागची भरपाई करावी लागते ना. बघा तुम्ही जर तुम्हाला खरोखर सौंदर्य पाहिजे असेल तर तुम्हाला तूप खावं लागेल, मध खावं लागेल, संत्री खावं लागेल, फळं खावं लागेल, 5-6 महिने काळजी घ्यावं लागेल. तुम्हाला ओरिजिनल सौंदर्य येईल चेहऱ्याला येईल का नाही. पण तुम्हाला जर मेकअप करायचा असेल तर किती वेळ लागेल. 2 तास धरा. 2 तास धरूया. 2 तासामध्ये मेकअपला लागता. तिकडे तुम्हाला कमीत कमी 6 महिने लागतात. 6 महिन्याचा खर्च आणि 2 तासाचा खर्च तुलना होऊ शकत नाही ना. बरोबर आहे. पण 6 महिन्याचा जो मेकअप आहे ना ते सौंदर्य जाणार नाही कशाने. उलट घाम आला तर ते आणखीन खुलल, पाऊस आला तर ते आणखीन चमकल. पण तुमचं हे मेकअप एक नुसतं घाम येऊ द्या अख्खा खाली येईल. 5-6 वर्ष वाढतील आणखी. खरं आहे की नाही. म्हणून तुम्हाला काय वाटतं बघा तात्पुरती शक्ती स्टेरॉइड सारखी ती तुम्हाला कधीही मोठं करू शकत. कारण सगळे शेतकरी काय करताय तुमचे तुम्ही थोडंसं केमिकल युरियाची कोण केवढेला आहे कोणी वापरलेलं आहे 320 रुपये. हां ATM कार्ड काढायला बी तेवढंच खर्च आहे. युरियाची गुण म्हणजे ATM कार्ड आहे. लक्षात घ्या. स्वाईप केलं पैसे निघता. तुम्ही पोरांना विचारा पोरांना पैसे कुठे असतात रे ते म्हणते ATM मशीन मी राहते. त्यांना कुठं माहिती बापाचे घाम गाळतो, रक्ताचं पाणी करतो, हाडाची काढं करतो तेव्हा त्या ATM मध्ये पैसे जातात. खरं खोटं आहे. बँकेचा बॅलन्स आहे म्हणून कार्डला महत्व आहे. तसं तुमच्या जमिनीमध्ये हजारो वर्षाचा बॅलन्स होता म्हणून तुमच्या युरियाला किंमत आहे. जिथं जमिनीचा पोत संपला तिथं युरियाने काही रिझल्ट मिळतोय का पाहून जाऊ. ज्या भागामध्ये आज ऊस असं 100 टन निघत होता तिथं आज 30 आणि 40 टन 20 टन निघतोय. मला सांगा कशामुळे निघतो. कारण मशीन स्वॅप करत राहिले ना 10 वर्ष. करेक्ट. स्वॅप करून आता काय झालं बॅलन्स संपला. मग आता मला सांगा ना 350 रुपयाच्या गोणीने आता रिझल्ट घेतो असं सांगा. हां झाड काढणार पण नाही उलट पिवळं पडेल वाळून जाईल. खरं असं आहे. म्हणून तुमच्या शंका ह्या ज्या आहेत ना त्या रास्त आहे त्या चुकीच्या नाही आहे पण ते तुमच्या अज्ञानातून आलेले आहे. राईट. तुम्ही कशाला वापरलं होतं. ड्रॅगनसाठी वापरलं. ड्रॅगनसाठी. कुठे वापरलं तुम्ही ते. 1.5 महिना झाला सर. सरांची मार्गदर्शन आता सुरुवात केली. सुरुवात केली सर. सरांचे शिष्य हो सर. काय विचारायचं. गमत कशी सर आम्ही हे आणि त्यांचा प्लॉट आम्ही एकच वेळेस लावलेलं. एक हार्डली 15 दिवसाचा फरक. बरं. आणि माझं मी कम्पेअर करायचं की माझं चांगलं आहे का आपल्या शहरात आणखी कोणाचं चांगलं आहे. मग यांना न माहित होतं मी यांच्या प्लॉटला मी रिझल्ट द्यायचो विजिट द्यायचो. मग यांच्या भावाशी माझा संपर्क झाला. मी म्हणलं सरांना म्हणलं की मी असं आयुर्वेदिक वापरतोय तुम्ही बघा. आणि त्यांनी मग त्यांना सांगितलं कारण कारभार यांच्याकडे असल्यामुळे यांना त्यांनी सांगितलं. मग सरांना म्हटलं की तुम्ही या एक वेळेस माझ्या प्लॉटला व्हिजिट द्या आणि बघा. आणि ते मी हैदराबादला असताना त्यांनी एक वेळेस वेळ काढून व्हिजिट दिले. मग त्यांना वाटलं आणि नंतर मग त्यांनी ॲक्सेप्ट केले की त्यांनी पार्टली त्यांच्या बागेला त्यांनी वापरायला चालू केलं. आता त्यांचे रिझल्ट त्यांच्याकडूनच ऐकू आपण सर. बरं तुम्ही तुमचं प्लॉट किती आता. 1.5 एकर आहे सर. 860 पोलं इथं. बरं रोपं किती आहे. 3,500 रुपये. बापरे. बरं लागवड त्याच्याबरोबरची आहे ना. ह्याच्याबरोबरची. बरं दिसायला सध्या त्याच्या अगोदरच्या सारखं. हां बरं काय म्हणजे तुमचा अनुभव काय. 1 महिना वापर झाला सर. पण तेज आहे बरं अगोदरच्या पेक्षा. बदल झाला. हा बदल झाला. अच्छा. रिझल्ट आणखी एवढं दिसून आलं नाही पण म्हणजे याच्याबरोबर जर 50% वापरला विश्वास वाढला. असतं यांच्याबरोबर हो हो. तर यांच्याबरोबर सरांची माझं बोलणं झालं नाही त्यावेळेस. ते लेट झाल्यामुळे त्याच्याबरोबर आले बस तुम्ही. बस बस तेवढा. नाही सर आम्ही 2-3 वेळेस यांची बाग बघायला गेलो होतो दोघं. पहाटे त्यावेळेस त्यांचे हजर नव्हते भेट झाली नाही. बरोबर. पण आम्ही यांच्या गैरहजेरी 3 वेळेस बघून आलो. आमचं हे आपलं चांगलं आहे का तेच चांगलं आपलं चांगलं आहे का तेच कम्पेअर केलं सर. मला ते सवय आहे. मला इव्हॅल्युएट करत होते की मी कुठं आहे बरोबर. आपल्या एरियामध्ये. मार्केटमध्ये मी कुठे आहे. एक्झॅक्टली. तुमच्याकडे दूध व्यवसाय आहे का. आहे सर. अरे बापरे. तुमचे तर दोन्ही हात तुपात आहे. बिलकुल सर. इकडचं पण कसं काय. मिल्क चार्जरचा वापर जर तुम्ही केला तुमच्याकडे केलाय का कोणी. हो सर. मिल्क चार्जरचे बरेच व्यक्ती आहेत. अनुभव बरेच आहेत. केला सर. केला काय केला. 5-6 पॅकेट ते मिल्क चार्जर चालला सर. कोणाला चाललं. म्हशीला चालला अच्छा. काय म्हणजे किती चाललं प्रमाण वगैरे. पहिल्या सुरू 100 ग्राम टाकलं सर. ओके. त्याच्या बाद वाढवलं सर 200 ग्राम केलं. बरोबर. फॅट वाढल तर दूध वाढल तर हे बरोबर आहे. आणि सर हे इतके खुश झाले जेव्हा फॅट वाढला आणि दूध वाढलं. हे बरोबर आहे सर. फॅट वाढला दूध वाढला हे बरोबर आहे. किती फॅट वाढलं. फॅट बरंच वाढलं असेल काय बी 91 एका लिटरला 90 रुपये भाव मिळतो. 91 रुपये.
एका लिटरला सर एवढं म्हणजे. इथपर्यंत गेलं होतं. 91 रुपयापर्यंत गेलं सर. एका लिटरला 91. डेअरीमध्ये हो सर डेअरीमध्ये? 9 पॉईंट प्लस फॅट आला होता यांचं. शहरामध्ये 60 रुपयाच्या वर पण देत नाही. नाही नाही आलं. 9.1 फॅट. म्हणजे 91 रुपये. 91 रुपये भाव नाही ते दुसरं. नाही त्यांचं 6च्या पुढे त्यांचं फॅटच नसतं. मी गेलो डेअरीमध्ये. आणि सर यांचं रुटीन फॅट होतं 6.7 6.8 च्या आसपास. 6 रुटीन आपलं रेग्युलर 6.7 ते 6.8 पण तुमचं 9च्या पुढे गेलं. 9 परत गेलं 9.9. ओके. आणि नाही. पुढे आणि तुमचं दूध किती वाढलं? दूध काय बी सर 1-2 लिटर वाढलं. बाबा 180 रुपये डायरेक्ट. तरी बंद केलं. नाही सर ते माझ येणं झाली. माझाला तिने बरोबर येणार. एकच म्हैस आहे का 2 म्हैस? 2 म्हशी सर. मग दुसरी काय झालं? दुसरी व्यवस्थित गाप झाली. ते बंद केलो. चंदी विंदी समजे बंद कर म्हणले. बंद केल्यामुळे धरली सर. तुम्हाला सांगतो आता तुमच्या म्हशीचं फॅट वाढलं, दूध वाढलं, 2 लिटर दूध वाढलं आणि जवळजवळ 2 पॉईंटनी फॅट वाढलं. म्हणजे 3 पॉईंटनी 6चं डायरेक्ट 9 वर गेलं. म्हणजे एवढं फॅट वाढलं, दूध वाढलं, म्हणजे तुम्हाला मिल्क चार्जरचा खूप छान फायदा झाला. परंतु सर्वात महत्वाची गोष्ट तुमची जी चंदी आहे, म्हणजे तुम्ही जो खुराक चारता त्या खुराकामध्ये हल्ली सगळीकडे युरिया टाकला जातो. हे तुम्हाला माहिती आहे का? गव्हर्नमेंटची 1% काय आहे परमिशन आहे. 100 किलोमध्ये 1 किलो युरिया असतो. डायरेक्ट युरिया असतो. कशामध्ये? हो, तुमची ती कांडी बिंडी असते ना तिच्यामध्ये. आता मला सांगा, युरिया तुम्ही जर डायरेक्ट गायला जर खाऊ घातला तर गाय काय होते? मत आहे. खरं आहे? बरोबर. तोच युरिया तुमच्या चंदीमधून देण्याची परवानगी आहे प्रोटीनच्या साठी, नायट्रोजन लेवल बॅलन्स होण्यासाठी. अरे पण तो चाऱ्यातून व्हायला पाहिजे ना, युरियातून व्हायला पाहिजे का? म्हणजे युरियाच्या चाऱ्याच्या जागेवर युरिया टाकण्याची परवानगी मिळाली. ही गोष्ट एवढी खतरनाक आहे की तुमच्या जनावरांना घातक आहे. आता ज्या कंपनीच्या कंटेंटमध्ये आता 1% युरिया असेल याची काय गॅरंटी? जास्त रिझल्ट यावा म्हणून लोक 2% टाकतात. बरोबर. दूध जास्त वाढावं म्हणून. खरे खोटे आहे? खरं. पण त्यांनी तुमच्या जनावरांची चरबी उतरते, तुमच्या जनावरांचं हाडं ढिसूळ होतात. हा साईड इफेक्ट आहे आणि त्याच्यामुळे जनावर भाकड राहत. आता मला सांगा, हे भाकड राहायचं औषध डॉक्टर लोक देतात. बरोबर आहे ते बरोबर. आणि भाकड राहायच्या वेळ नाही राहिला का ते बंद करायला बी कॅल्शियम त्यांनी देणार. बरोबर आहे सर. काम पाहिजे ना. खरे खोटे? बरोबर. आणि म्हणून मिल्क चार्जरचा त्याचा काही संबंध नाही. तुम्ही रेग्युलर वापर करा, काही भिऊ नका. त्यांनी बाळ मस्त होईल बछडा. कळलं? तर मी निशिगंधाला वापरला. निशिगंध? हां, फुलाला. अच्छा, फुलांना, फुल शेतीला. हो, क्रॉप चार्जर हा, आणि फ्रूट चार्जर हे वापरलं त्याला. बर, काय एक्सपिरियन्स? चांगला रिझल्ट भेटला. बर. तर हिरवी कळा आली त्याला. हिरवाल तुम्ही जर सगळं वापरलं असं तर त्यांच्या मनात शंका आहे. काय शंका? बोला ना. शंका आहे त्यांना. विचारा. 5-6 वेळेस त्यांनी म्हणजे अजून पण त्यांचं मन मला सांगा. माझ्याकडे आता मी दोडका लावून केले. बर. 1 एकर आहे. बरोबर आहे. 5-6 दिवस बरोबर. पेसर डोस केमिकलचा टाकलेला आहे. बरोबर. ठीक आहे. आता बघा, तुमची जी शेती तुमच्या भागामध्ये, तुमच्या भागातली शेती आमच्याकडे 25 वर्षापूर्वी होत होती. बघा नीट ऐका, मी स्वतः करत होतो. मी दोडका, कांदे, टमाटे, वांगे, वालवड हे सगळे पिकं मी स्वतः करायचो शेतामध्ये. बरोबर आहे. कधी? 25 वर्षापूर्वी वडिलांच्या हाताखाली. वडील करायचे केमिकलवर, मी त्यांच्या हाताखाली काम करायचो, फवारे मारायचो, सगळं काम करायचो, मंडप उभा करायचो, सगळं करायचो, नांगर धरायचो, नांगरणी करायचो. आत्ता 10 वर्षापूर्वीपर्यंत तर मी डाळिंबाची सगळी शेती स्वतः उभी केली होती. स्वतः सगळं मीच करतो. छाटणी बिटणी, बागाची सगळी कामं, फवारण्या बिवारण्या, ब्रश कटरचं मशीन सुद्धा मीच प्रचार केला सगळीकडे. हे सगळं ज्यावेळेस मी केलंय तर मी जवळ अनुभव घेतलाय. तर हे सगळे अनुभव घेतल्यानंतर मला काय कळतंय ते मी सगळ्यांना सांगतो आज. बरोबर आहे? म्हणजे तुम्ही जसं म्हटलं की मी भाजीपाला करतो, मग तुमची आजची जी परिस्थिती आहे ती आमची 25 वर्षापूर्वी होती. थोडासा युरिया, थोडीशी DAP टाकली आणि त्यावेळेस तुम्हाला आश्चर्य वाटेल, त्यावेळेस हे खतं पण नव्हते. कुठले? कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर वगैरे हे खतं नव्हते तेव्हा फक्त काय होतं माहिती का? युरिया, DAP, NPK. हा, NPK होतं बस. मिश्र खते होते काही आणि थोडंसं युरिया, DAP वगैरे होते. म्हणजे 10, 26, 19 जास्त परिस्थिती होते तेव्हा. DAP चांगलं होतं. तर त्यावेळेस लोक हे सगळं वापरायचे आणि एकच बेसल डोस टाकायचे. एकच. मी पण एकच टाकायचो. तरी एवढं पीक यायचं, अरे कटाळा यायचा तुडून. बरोबर आहे? तेव्हा रिझल्ट होता. मग आता जर आमच्या जमीन, आता आमची जमीन सोडा, पण शेजारी पाजारी जमिनीमध्ये आता ती टाका. तेवढं टाकल्यावर ते जमिनीमध्ये काही आहे का नाही ते बी कळणार नाही.
खरे खोटे म्हणजे तुम्ही जवळजवळ 20 वर्ष मागे आहे. मग तुमची अशी अवस्था आणखीन 10 वर्षांनी 5 वर्षांनी होणार आमच्यासारखी. ती होऊ द्यायची का? नाही. म्हणजे नसेल होऊन द्यायची. तुम्ही आज जागे व्हा. तुम्ही RNPH DAPचं आपलं RNPH जे बेसल डोस आहे तो आता तुम्ही टाकून जाईल तुमचं. तुम्ही शिलाची ट्रीटमेंट करा. RNPHचं शिलाची ट्रीटमेंट आहे म्हणजे सॉईल चार्जरमध्ये भिजत घालायचं आणि मग ते ड्रिंचिंग करायचं. तुम्ही कुठल्याही पिकाला करा 100% खर्च करा. तुमचं उत्पन्न किती पटीने वाढतं पहा. आज मला सांगा यांचा माल जर आता निघाला हा 500 रुपये किलो जाईल. बिलकुल सर, कारण ऑफ सीझनचं हे आहे. बेमोसम आहे तो. बेमोसम बेमोसम मध्ये परदेशांमधून आयात होते सर. आणि हा माल यांचा आणखी 1.5 महिन्यामध्ये येतो सर. हातात येणार आहे. 1.5 महिन्यामध्ये तुम्ही विचार करा तेव्हा फ्लावरिंग येते लोकांची म्हणजे सुरुवात होणार आहे. एक्झॅक्ट. तेव्हा यांचा माल हातात येणार आहे. तेव्हा रेट 500 रुपये किलो राहणार आहे. म्हणून तुम्हाला काय म्हणलो की बेमोसम बरसात बी कामाची राहते. जर तुमच्याकडे जर वैदिक असेल तर बिलकुल सर 100%. बरोबर आहे की नाही? हा तुमच्याकडे जर म्हणजे हे शिंपले असतील ना तर पावसाचं पण काय होईल मोती होईल. खरं आहे की नाही? 100%. इकडं लोकांच्या बागा झाला. आता बरेच कंपन्याचे लोक यायलेत. हा ही कंपनीची औषधं घ्या हे हा. घ्या ते घ्या. आता ते म्हणजे कटाळून गेलेत लोक. बरोबर आहे. काय आता तुम्ही जे चांगले बी जर आलो सांगायला त्याच्यामध्ये तुम्ही पण रगडले. आपण नाही रगडणार. सांगतो बघा आम्ही का नाही रगडणार ते सांगतो तुम्हाला. पहिली गोष्ट तुमच्याकडे ती नजर पाहिजे हा की कोण इथून बोलतो कोण इथून बोलतो. खरं बरोबर आहे. कोण इथून बोलतो आणि कोण इथून बोलतो. दुसरी गोष्ट कोण चालबाजपणा करतो. आता मला सांगा ज्या कंपनीचे 1500 व्हॉट्सअप ग्रुप आहे 1500 व्हॉट्सअप ग्रुप असलेली एक कंपनी दाखवा मला जगामध्ये. भारतात नाही जगात दाखवा. आहे गुगल सर्च केलं नाही सर. करा 1500 व्हॉट्सअप ग्रुप झालं. आमच्याकडे युट्यूब चॅनल आहे ज्याचे स्वतःचे 2 लाख सबस्क्रायबर आहे. 2 लाख काय आहे? हा गावाकडचा तडका नाही गावरान बांधणं. हा प्युअर नॉलेज आहे. खरं सर बिलकुल. आणि तरी त्याची किती आणि कुठे आम्ही आव्हान नाही करत. मी कधी आजपर्यंत हात जोडले नाही. अरे आमचा चॅनल सबस्क्राईब करा. अहो ज्याला करायचं तो करणार. करताय एक्झॅक्टली. शोधून करेल तो- शोधून करेल ज्याला सर. तहान लागली तो बरोबर तळ शोधणार आहे. तुम्ही उगाच आव्हान करायचं आणि ज्याला तहान लागेल नाही त्यांनी बी यायचं आणि उगाच डोकं लावायचं बस. काही गरज आहे का? तेव्हा तुम्हाला तहान लागली का हे महत्वाचं. राईट. म्हणून तुम्हाला सांगतो मी सगळ्यांना की जोपर्यंत तुम्हाला तहान लागत नाही ना तोपर्यंत तुम्ही हे सगळे धातूर मातूर कारण सांगा. नाही का कंपनी आहे ना. पण मला सांगा तुमच्या गावात दारूचं दुकान नाही का? आहे का नाही? आहे सर. आहे ना. मग तुम्ही सगळे गावात जाते नाही ज्याला जायचं जाईल ना. एक्झॅक्टली. खरं खोटं आहे. तसं आहे. एक लक्षात ठेवा तुम्हाला ज्या गोष्टी त्या दारून त्यांनी कधी बोलवलं का? आमंत्रण दिलं कधी? कोणाच्या घरी पत्रिका पाठवली का? भाऊ आज 1 क्वार्टर न्यायला ये. कधीच नाही. तरी पण जाते का नाही लोक? असं आहे. तुमच्या मनामध्ये लोभ आहे म्हणून तुम्ही जाता तिकडे. कुठे? फास्ट. लोक म्हणतात साहेब लय फास्ट रिझल्ट एकदम थोडक्यामध्ये एकदम स्वस्तामध्ये. आता हे म्हणताय महाग आहे तरी मी काय म्हणलो वापरा. नाही ते झालं. काय म्हणतो मी तुम्हाला बघा सोनं काय आहे महाग आहे आणि बेंटेक्स काय आहे स्वस्त आहे. तरी पण मी काय सांगतो सोनं वापरा. लग्नामध्ये तुमच्या घरामध्ये लग्न निघालं किती गरीबाचा माणूस असू द्या कधी बेंटेक्स मंगळसूत्र घातलेलं पाहिलं का? मला ऐपत नसू द्या 5 ग्रॅमचं घालील पण सोन्याचंच घालील. तसं मी सांगतो 5च गुंठे वापरा पण SCT वैदिकच वापरा. करेक्ट. मग तुम्हाला कळलं हे स्वस्त आहे का महाग. ते कळायला तुम्हाला आहे ना 1 लाख सोनं जाऊन द्यावं लागेल. खरंय. करेक्ट खोटे असं आहे. ते सगळ्यात सोपी गोष्ट आहे. मला सांगा आज डाळडा स्वस्त आहे का तूप स्वस्त आहे गावठी गायचं? डाळडा काय खा आणि डॉक्टरला घाला 2.5-3 लाख रुपये बायपासला. खरंय. अख्खं आयुष्यभर तूप खाल्लं ना तरी 2.5-3 लाखाचं नाही म्हणा. खरंय सर. नाही काय स्वस्त आहे पाटील सांगा ना मला तुम्ही. गुटखा स्वस्त आहे का खारी खोबरं स्वस्त आहे? गुटखा स्वस्त आहे खारी खोबरं काय महाग आहे. तुम्ही एवढा गुटखा खात्या आणि किती समजा किती रुपयाला पुडी मला नाही माहिती किती 7 रुपयाला आहे. 7 रुपयाला पुडी आणि खारी खोबरं खायचं म्हणल्यावर 100-200 रुपये लागतात. ती 100 रुपये खारी खोबऱ्याची ताकद येते ती 5 रुपयात येते ना. 380 रुपये per किलो आहेत. खरंय सर. आहे की नाही? म्हणजे तुम्हाला जर खरोखर तुमचं आयुष्य जर श्रीमंत करायचं असेल ना तुम्हाला श्रीमंतासारखं पहिलं खर्च करायची सवय लागली पाहिजे. बघा. खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी. हा नियम लक्षात ठेवा.
तुम्हाला माहिती आहे इंग्रजांच्या वेळेमध्ये ती राणी एलिझाबेथ काय म्हटली, दुष्काळ पडला तेव्हा भाकरी मिळत नसेल तर केक खा. भाकरी स्वस्त होती, केक काय होता, महाग होता. परंतु आपल्या लोकांना कळलं नाही. आपल्या लोकांनी केक डोक्यात ठेवला. आपल्या लोकांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे होतं की जे महाग आहे ते खाल्लं पाहिजे आपण, तरच तुमची ऐपत वाढेल. लक्षात ठेवा. कळतं की तुम्हाला सगळ्यांना. आणि म्हणून आज घाण्याचं तेल 280 रुपये लिटर आहे आणि साधं तेल 140 रुपये तेल लिटर आहे. कशाचं, शेंगदाण्याचं. आणि घाण्याचं 280 रुपये लिटर आहे. आमच्या माणसांना कॉमन सेन्स सुद्धा नाही आहे का 2.5 किलो शेंगदाणे जाळल्यावरती 1 लिटर तेल तयार होतं. शेंगदाण्याचे भाव काय भाव आहे? 120 रुपये. 120. 2.5 किलो किती झाले? 300 रुपये. हां, 300 रुपयाचे शेंगदाणे जाळल्यावरती किती तेल निघतं? 1 लिटर. आणि ते 300 रुपयाचं 280 रुपये मार्केटमध्ये मिळतं आणि हे 140 रुपये मिळतं. आम्हाला प्रश्न नाही पडत 140 रुपयात येतं कसं. मी कधी प्रश्न विचारते स्वतःला, कधीच नाही विचारत आम्ही. नाही विचारतो नाही आम्ही कधी. त्याच्यामध्ये भेसळ असते हे आम्हाला माहिती असून सुद्धा माहीत करायचं. तुम्हाला म्हणायचं नाही, मी तुला म्हणायचं नाही. दोघे बी हुशार आणि स्वस्त करायचं. अरे असं करू करू तुमचं आयुष्य स्वस्त झालं नाही झालं का 100%. हो सर, बिलकुल. तुमच्या वयामध्ये असं तेज इकडे इकडे आता बघा इकडे आता लाजू नका. तुलना करणं नाही असं जरा शेजारी. आता मला सांगा, हे तरुण आहे यांचं वय निम्मा फरक आहे, बरोबर आहे की नाही. पण तेज कोणा चेहरे पहा तुम्ही, समाधान. मग ह्या वयामध्ये टेन्शन पाहिजे पोरांना. म्हणून मला चिड येते. अरे तुमची माय माऊली एवढी काळी भोरे बघा, याचे चेहरे बघा. का बरं आनंद आहे, समाधान का बरं आहे? दिसत. मला सांगायची गरज आहे का माझी नजर मी अशी काही भानामती करतो. मला तुमचं काय नाव आहे? मोतीरामजी. मला सांगा, एवढं सांगायचं आहे बघा, तुमची काही चूक नाही. तुम्हाला मी याच्याकरता बोलवलं की हजारो लाखो शेतकऱ्यांचे डोळे उघडा. म्हणून तुमच्या याच्यामध्ये तुम्ही काही वेगळं नाही करते, ते लाखो लोक करते, तुम्ही पण करून राहिले. मग ती चूक परत कोणी करू नये. मला काय वाटतं, सगळ्यात मोठी कमाई काय माहिती का, तुमचा स्वतःचा आनंद आणि आरोग्य. आनंद आणि आरोग्य याच्यापेक्षा जगामध्ये दुसरी मौल्यवान गोष्ट नाही. आणि मग ह्या पिकात आल्यावर तुम्हाला काय वाटतो, आनंद वाटतो, बरोबर आहे. मला एकच इच्छा आहे, शेतीमधून नुसते श्रीमंत होऊ नका, ऐश्वर्यवान व्हा, आरोग्यवान व्हा, करायचं. बरोबर आहे की नाही. आणि तुमच्या चेहऱ्यावरती आरोग्य आणि आनंद काय होऊ द्या, दिसू द्या. हे कायम सुकलेला चेहरा, कायम ते टेन्शन. अरे शेती करता का तुरुंगवास करता राहो, का शिक्षा बघता का शेतकरी झाल्याची, लालूजी बघा मी आलोय ना, तर बस एवढा मंत्र शिका. करेक्ट आहे सर. एवढा मंत्र शिका. काय करेक्ट आहे सांगा. आता तुम्ही बोललेलं करेक्ट आहे. काय पाहिजे चेहऱ्यावर, आनंद पाहिजे. बघा एवढी मेहनत करता तुम्ही सर्व लोकांपेक्षा श्रीमंत आहे. हे तुम्हाला ज्या दिवशी कळल त्या दिवसापासून तुमच्या जे आयुष्यातलं सगळं दुःख बंद होईल. तुम्ही पहिलं तुमच्या मातीला आणि पिकाला विष घालायचं काय करा, बंद करा. साहेब बरोबर आहे का? 100%. आज हा चमत्कार तुम्ही करून दाखवला. कशा जीवावर करून दाखवला? बिलकुल त्याच फॉर्म्युल्यावरती. आपण वडिलांनी मला अगोदर सांगितलं 10 वर्षापासून आपण केमिकल मुक्त करतोय, तिथूनच सुरुवात आहे ऍक्च्युली. ते बेस बनवलं. काढून टाकलं. तुम्ही या काकांसारखे 100 वर्षापर्यंत असे ताजेतवाने दिसले पाहिजे. ही आजच सुरुवात करा. आणि 100व्या वर्षी आठवण काढा, राम मुखेकर नावाचा माणूस होता म्हणून मी एवढं वय जिंकलो. करायचं बिलकुल. आठवण काढा तुमच्या नातवंडांपाशी. सर बरोबर आहे 100%. तर मला खरं जन्माला यायचं सार्थक. हे पैसे आणखी कोणी कमवतो, एवढं केलं असं नाव येणार आहे तुमचं. नाव येऊन येतं नाही येऊ, तुम्हाला आरोग्य मिळालं पाहिजे. कधी येणार नाव येत. केमिकलच वापरला. हा. ते मूळ वाकडेलं माणसाला सॉईल जेवढं चालू आहे तुमचं सॉईल आणि मायक्रोचा वापरला. बरोबर आहे. मला एक सांगा, तुम्ही गुजराती थाळी खायला गेले आणि फक्त एकच भाजी खाल्ली. तुम्ही पुरणपोळीचा स्वयंपाक खायला गेले आणि फक्त तुम्ही पोळीच खाल्ली, सार खाल्लाच नाही, चालेल का? चालेल का? तुम्ही सांगा. त्याला पर्याय सर आता पर्याय एकच आहे का, तुम्ही पहिलं किती क्षेत्र आहे तुमचं? 2-2-2.5 एकर आहे. 2.5 एकर आहे. मला सगळ्या शेतकऱ्यांना मागाशासारखी हेच सांगायचं आहे. पहा तुमच्याकडे एक बजेट असतं. पहा काय का माझी हा सोडा, तुमच्याकडे समजा तुम्ही 1 एकरमध्ये मी 50,000 खर्च करू शकतो बाबा, माझी 1 लाख रुपये खर्च करायची ऐपत आहे. हे तुमचं गणित असतं की नाही आधी? बरोबर. तुम्ही मुलीचं लग्न जमवता, घरामध्ये कार्यक्रम काढता, सत्यनारायण पूजा काही पण, त्यावेळेस तुम्ही घर बांधता, विहीर खोता, त्यावेळेस तुम्ही बजेट ठरता का नाही एक, तर हे एवढे पैसे लागतील एवढे कुठून आणायचे. तसं शेती करताना सुद्धा तुम्ही एक बजेट काढलं पाहिजे. कारण टोमॅटोला मला एवढा खर्च येणार आहे. दुकानदारांच्या भरोश्यावर शेती करायची नाही. तुम्ही दुकानदारांच्या भरोश्यावर शेती केली ते श्रीमंत होणार. हे माझं वाक्य लिहून ठेवा. ते बरोबर सर.
तुमच्या भरोश्यावर शेती करा. उधार नाही, मी कर्ज काढील, स्वतःला गाण ठेवील, रोकच बिझनेस शेती करील, असं ज्यावेळेस तुम्ही कराल ना, तुम्ही श्रीमंत व्हायला सुरुवात होणार त्याच दिवशी. झालं म्हणजे तुम्ही तुमच्या मर्जीप्रमाणे ह्या झाडाला खाऊ घातले पाहिजे. हे खरं आहे. आता बजेट आहे तुमचं, किती बजेट आहे एकराचं टोमॅटोचं? एक एकरला जवळपास 1.5 लाख रुपये खर्च येतो सर. तुम्ही 1.5 लाख काय खर्च करतो 1.5 लाख? लावणी बांधणी नाही खताने औषध खताने ते तेवढं 50-60 हजार रुपये 60,000 रुपये. बरोबर आहे. 60,000 रुपये तुम्ही खर्च करता. काय 60,000 रुपये खर्च करता? हेच औषध वॉटर सोल्युबल किती फवारण्या फवारण्या. मारल्या? किती फवारण्या मारल्या? फवारण्या 4 दिवसाला एक फवारण्या, 3 दिवसाला फवारण्या. नाही सर, तुम्हाला सर ते टमाटा जर औषध मारलेला बघितलं माणूस ते टमाटा खात नाही, बघणार नाही. हे औषध मारते ते घरी टमाटा खातात का विचारा. वाईट बघून टमाटा लावतो तर टमाटाच खात नाही घरी कधी. म्हणले लय औषध मारलं आम्ही घेणार म्हणलं, म्हणजे घरला घेऊन जायला नग म्हणले. तुम्ही म्हणलं घ्या मी जा काढणार. ज्यांना टमाटा लावलं ते शेतातला टमाटा त्याने कधीच खात आता नाही. कसं आहे सर, आता टमाटो आहे 2 महिन्याचं पीक. आता एसीटीचं एवढं फास्ट रिझल्ट येईल नाही येईल ह्यासाठी ते केमिकल वापरा. शंका आहे. हा. तसं नाही. तुम्ही मला सांगा, केमिकल जे आहे हे विष आहे, बरोबर आहे. आता तुम्ही विष ज्यावेळेस टाकणार आहे, वरून हीट आहे आणि खालून हीट आहे, मध्ये काय होणार? तुम्ही 50-60 हजार रुपये केले की नाही खर्च, तेवढेच तिकडे करा ना, जास्त करू नका ना. एवढा खर्च तेवढाच करा. एवढा कशाला करता? तुमच्याकडे किती एकर आहे म्हटले? 3 एकर टमाटा आहे. अहो, एकच एकरला वापरा आपलं. या वर्षी मी तर म्हणतो 3 एकर लावू पण नका, 1 एकर लावा आणि 1 एकर मध्ये 3 एकरचं उत्पन्न काढा ना. एक्झॅक्टली. दुसरीकडे कुठं पण चौकशी करायची गरज नाही, कोणाला कम्पेअर करायची गरज नाही. दोन्ही तुम्ही मला सांग, किती वर्ष शेती करता? शेती करतो 10-15 वर्ष. 15 वर्षापासून करता. 1 वर्ष जाऊ दे ना गेलं तर प्रयोगामध्ये, आयुष्यभराची कमाई होईल ना. ज्ञान कशाचं मिळेल? आयुष्यभराचं. कशाला तुमच्या? आणि तुम्हाला सोडायला आम्ही काय, तुम्हाला काय असे समुद्रात थोडी सोड राहिलो. बरोबर आहे की नाही? बिलकुल सर. होडीतच सोडणार आहे तुम्हाला. लाईफ जॅकेट आहे तुमच्याकडे. एस मध्ये म्हणजे लाईफ जॅकेट आहे, बुडत नाही. बरोबर आहे सर. आता टिळक करा. सरांचं- आता किती दिवसात झाला बागा तुमचा? आता 1 महिना झाला सर. 1 महिना झालाय. तुमचा किती झाला? आजच्याला कम्प्लीट 1 महिना झाला सर. तुम्ही दोघांचे प्लॉट पहा. आमचं 13 तारखेला आलेलं आहे सर. किती फवारणी झाल्या? फवारण्या भरपूर झाल्या. 15 झाले. 15. तुमच्या किती झाल्या? 3-4 झाले. 3 त्यांच्या किती झाल्या? 3. तुमच्या किती झाल्या? 15. नाही 15 नाही, 10 झाल्या? 7-8 झाले असतील. 8 झाल्या. बरं, तिप्पट तर झाल्या का नाही? झाले सर. तिप्पट झाल्या. मला सांगा, फवारणी काय पाण्याच्या मारता का? पैसेच उडवतो ना, उडवतो ना पैसे. मग ते महाग नाहीये. अरे रिझल्ट येणार गेला सर त्याचे. तुम्हाला जर केमिकल रिझल्ट यायला लागले तुम्ही सोडत नाही. ऑप्शन त्याची मुळ्या तुम्हाला दाखवा तर म्हणून. आणि सर यांची एक क्रॉप चार्जर आणि एक फ्रूट चार्जर आणि फ्लॉवर चार्जर. आता आमच्या साईडचा आमच्या बाग आहे, त्यांचे 60% म्हणजे रोप भरून गेले. आता 40% टेम्परेचरला त्यांचे काय त्याची मुळे पूर्ण कुजून नॉन एसिटी वैदिक. मुळ्या लाल पण पडले. हा मुळे लाल होऊन कुजून गेले ते, पान वाकडे होऊन. यांच्या बाजूचीच प्लॉट आहे जे की आमच्या एसिटी समोरच वापरत आहे. नाही तो. त्यांचं प्लॉट वापरताना एससीटीचं सॉइल चार्जर वापरू नका, विनंती आहे तुम्हाला. का अर्धवट वापरता, बदनाम करता आम्हाला का? गेल्या वर्षी सॉइल चार्जर आणि निमेटोड घेतलो 2-3 वेळेस, तेव्हा थोडं आमचं बाग सुधारलं ते एकदा सर. गटोर ही 5,000 भाव. रिझल्ट आला की ऐका ऐका, नाही नाही नाही, नाही, ऐका ना. तेव्हा कसं सांगतो. सुधरवायला एससीटी, नाही सुधरवायला chemical. तसं झालं नाही ते मी सांगतो. लावलतो आम्ही जवळपास किती 26 मेला हा? हाय टेम्परेचर झालं 26 मेला. जवळपास 15-20 दिवसात सगळंच फेल झालं. मग पुन्हा खालून पाणी सोडलं, ते सॉइल चार्जरनी मेथड सोडलं, ते सगळं हवामान लगेच चेंज झालं. 16 तारखेला पाऊस पडला, हवामान चेंज झालं. त्या क्वेश्चन झालं काय नाही, पण ते बाग सुधारला, फरक पडला तेव्हा. ते कळलं नाही. यांच्या प्लॉटवर जावा, तेच ते बघावा, त्यांनी किती खर्च केला ते बघावा, आणि मग तुमचा मग खर्च बघा. तुमचा खर्च काहीच नाही सर. किती खर्च झाला सांगा तुम्ही? 2,000 का 3,000? 2 एकरला जवळपास 50,000 रुपये गेले. 50,000 झाले आणि आतापर्यंत नेऊन ठेवलेलं आहे त्यांनी, आणखी वापरलं वापरलेलं नाही सगळं. नाही. सगळे नाही वापरलं, आणखीन आहेत काही फवारणीचे सगळे नाही केलं. स्टॉक आहे घरी. कारण वडिलांनी दिलेले आहे, त्याच्यामुळे त्याला माहिती आहे. औषध आहे त्यांना. आता आमच्या 1.5 एकर तेवढे मध्ये तुमचे 2 महिने होतील पूर्ण तेवढ्या खर्चात. आता आमच्या 1.5 एकर मध्ये 22,000चं आता पैसे दिले नाही अजून. 22,000 रुपये आजचं बिल आहे.
दोन्ही औषधाचं फक्त फक्त औषधाचं यांच्या औषध आणि खत दोन्ही मिळणार. बेसल डोस वगैरे सगळं. औषध खत दोन्ही बी आलं त्याच्यात. बेसल डोस आजूबाजूला राहिला आमचं. तुम्ही फक्त एक काम करा, सगळं बंद करा, हां. सगळं, आणि शिलाची ट्रीटमेंट करा 2 RNPH LSQ, आणि मग बेसल डोस भरा त्याचा रिझल्ट बघून. बरोबर आहे. तुम्ही बाकी काही करू नका. केमिकलची शेती करून करून आमची बुद्धी पण काय झाली, थोडीशी कमकुवत झाली, विषारी झाली. आम्हाला चांगल्या गोष्टीवर विश्वास बसत नाही आणि वाईट गोष्टीवर लगेच बसतो. ही काय प्रवृत्ती तयार झाली, केमिकलमुळे झाली. आणि ही यांची कहाणी नाही, खूप शेतकऱ्यांची समस्या आहे. ज्यांनी 10-20 वर्ष केमिकलवर शेती केली त्यांना असं वाटतं, मगाशी बोललो ना तुम्हाला मी, अरे आपण 10 वर्षापासून जे करत आलो ते खोटं कसं काय असू शकतं यार. सर आता आम्ही केमिकल कम्प्लीट बंद करून आता बिलकुल चालू बंद करता. करा. कोणतं करावं माने साहेब आम्हाला द्या मार्ग. ओके. आणि तुम्ही करत जावा, तुम्हाला कळत जाते बस. हो असं आहे. तुमच्या ह्या प्रोडक्टवर माझा 101% भरोसा आहे सर. मी म्हणतो 1001% पाहिजे. 900 कमी आहे आणखी. हे सरांसारखं. बरोबर आहे. नाही हे तुमचा व्हिडिओ जर बघितलो मी, एक रात जातो ते बघण्यामध्ये. तिकडले तुमचे मग पश्चिम हे काय म्हणता माहिती का, तुमच्या डोक्यावर परिणाम झाला. हा करेक्ट आहे सर. झालं सर. बरोबर आहे. मग त्याच्यामुळे त्यांची शंका आणखीन वाढते. नाही आता शंका वाढणार नाही समजा. त्याच्यामुळेच म्हणलो पळवीचा डोस घेऊन 10,000चा औषध टाकून आला केला मध्ये. आत्ताच जे वापरू नका आता. बघा हे साईड करून ते वापरून नाही काय तुम्ही तेवढं वापरा, त्यातलं निम्म ते करा, निम्म हे करा. नाही निम्मा नाही आता. हे एवढं सगळं घरामध्ये सगळे जण आहे ना, जो पिणारा असतो ना त्याला शिकवतात, "बे भाऊ, पिऊ नको तू, टीव्ही नको. पिऊ नको, ते संसार सोडत चांगला नाही. होईल, सवय संसार चांगला होईल." सवय पण तो जातोच आणि पिऊनच येतो. वाईट गोष्टीकडे लवकर जातो सर. करेक्ट. आता कसं बोलले तुम्ही, आता आमच्या कुटुंबात आले. तुम्ही एक सांगू का तुम्हाला मी, जो पण तुमची मनस्थिती सकारात्मक होत नाही ना, तो तुमच्या बाबतीमध्ये सकारात्मक काहीच नाही होत. लक्षात ठेवा. केमिकल हे नकारात्मक वृत्ती आहे, कृत्रिम येते, कृत्रिम तात्पुरतं येते. बरोबर आहे. आणि तात्पुरत्याने माणसाला नशा येते. आणि जे चिरंतर असतं ना, मला सांगा, मला काय मस्ती, मी आल्यापासून बरोबर करतोय एकटा, तुम्ही सगळे मिळून करताय, मी एकटा करतोय. तुम्हाला सांगायची ताकद जी आहे की सकारात्मक शक्ती जी असते ना ती तुम्ही ओळखली पाहिजे, आणि नकारात्मक शक्तीचं तुम्ही त्याच्यावर प्रभावित नाही झाले पाहिजे, आणि तिच्यावर प्रभाव टाकला पाहिजे. लक्षामध्ये आज तुम्हाला आजूबाजूला 100 नाही 99 लोक आहेत काय केमिकल वापरणारे, तुमचे जोडीदार आहे, ते तुम्हाला म्हणणार आहे, काय पाटील हे काय नवीन घेऊन आले, आपलं बरोबर चाललंय सगळ्यांचं, ते सोडून दिले, त्याच्यात काय पडलंय, हां यात का पडले, हां उठलेच नाही मग. आणि ते तुम्हाला खाली दाबण्याचं काय करणार, मार्ग सांगणार का, कारण तुम्ही जर वर उठायला लागले तर ते येलच निघणार ना. हॅलो, बरोबर. कोणाला वाटतं का आपल्या पार्टीचा म्हणून दुसऱ्या पार्टी जावा, नाही खरं. एक तरी जावा असं वाटतं का, नाही. त्याला मागं खेचायचा प्रयत्न करता की नाही. तसंच आहे, ही प्रवृत्ती तुम्हाला मागं खेचणार. राईट. बरोबर. त्याच्यामुळे तुम्ही आता यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करा. हां तुम्ही खोल दलदलीमध्ये गेले केमिकलच्या, तुम्ही तोंडाने सांगताय एवढा खर्च करून मला रिझल्ट नाही. रिझल्ट नाही. आता एवढं सांगितलं तरी संध्याकाळी वाटेल नाही थोडंसं घेऊन एक डोस. बरोबर आहे. नाही थोडंसं दिसतंय, थ्रीप दिसतंय जरा जाऊन. लक्षात ठेवा, रोगावर आणि किडीवर काम करू नका, तुम्ही पोषणावर काम करा, झाडाच्या पोषणावर करा. मला सांगा, गाडीचं टायर पंक्चर होते खिळाने, मग खिळा काढला पाहिजे आधी का पंक्चर काढला पाहिजे, खेळा काढून पंक्चर केलं त्याला काय सर आधी काय काढला पाहिजे, थ्रिप्समुळे आधी काय काढला पाहिजे, आधी काय काढला पाहिजे, खिळाच काढला पाहिजे. जर नाही काढला तर पंक्चर काढली पाहिजे. बरोबर आहे. खिळा काय आहे, कारण कमजोरी, आणि पंक्चर काय आहे, कीड आहे तुमची, रोग आहे, थ्रिप्स आहे, मावा आहे, तुडतुड आहे, करपा आहे, डावणी आहे. बरोबर आहे. तुमचा नेमॅटोड आहे, हे सगळं काय आहे, पंक्चर आहे. आणि खिळा काय आहे, कमजोरी आहे. कमजोरी कुठे आहे, मातीत आहे, आणि मातीतून कशात आहे, झाडात आहे. जो पण तुम्ही खिळ्याचा सोय करत नाही तोपर्यंत तुमचा नवीन पंक्चर वाढतो. हे बरोबर चूक आहे. तुम्ही पहिला खिळ्याचा विलास केला पाहिजे. खिळा काढणं म्हणजे मातीला पोषण देणं. मातीला तुम्ही जर पोषण दिलं, तुम्ही म्हणता मी तर टाकतोय दररोज वॉटर सोल्युबल टाकतोय, वॉटर सोल्युबल झाडाचं अन्न नाहीच आहे मुळात. ते जर झाडाचं अन्न असतं तर नाशिक आज द्राक्षामध्ये किंग असतं. नाशिकच्या द्राक्षाला कुऱ्हाड लावली लोकांनी. का बरं कुऱ्हाड लावली, त्याचे द्राक्ष कोणी खात नाही, पिकत नाही, सेटिंग होत नाही, डावण्या कंट्रोल होत नाही, बर्निंग होतं, साईज होत नाही, सगळा सत्यानाश आहे फक्त वॉटर सोल्युबलमुळे. आणि त्याच्यावर तुम्ही शेती करायला पाहता. मी तुम्हाला काय बोललो,
यांचं पीठ झालंय. तुम्ही आता शिक जात्याच्या वरच्या तोंडात आहे आता. आणि खाली गेलं नाही आणि खाली काय आम्ही चलायलो 25 वर्ष तुम्ही म्हणलं. तुम्ही 25 वर्ष मागे आहे. तुम्हाला जर यांच्या पावलावर पाऊल चालून जगलात तर तुमची अवस्था त्यांच्यासारखी होणार. जे पाहतात ते बी टिकणार नाही. 5 वर्षापासून आता ती 4 वर्षाची सीताफळाची बाग आहे आपली. हा हा मग 4 वर्षापूर्वी असं लावलं होतं सीताफळ की आता लातूर हे जिल्हा दुष्काळी जिल्हा आहे. आपण सीताफळ लावलेलं होतं. सीताफळ हे फळ आहे की दुष्काळात यासारखं फळ आहे. उन्हाळी, हा. उन्हाळी फळ. मग ते लावलं होतं. हा. मग ते 4 वर्षापासून कंटिन्यू उन्हाळ्यामध्ये पाऊस पडतोय आणि सीताफळाला असं आहे की 6 महिने तानावर सोडावं लागतंय. मग ते उन्हाळ्यामध्ये दरवर्षी आता 5 वर्षापासून पाऊसच पडू लागला. तर आता पालवी फुटली आहे सीताफळाला. बर, मग त्याचं कसं आता उन्हाळी सेटिंग घ्यायचं का त्याला पावसाळी घ्यायचा एक प्रश्न आहे. जर त्याची पालवी फुटली आणि तुमच्याकडे पाणी असेल तर तुम्ही घेऊ शकता. पाणी नाही तेवढं बोरला म्हणजे ह्या सुकू टायमाला दे त्याला परत, सुकू दे त्याला, काय अडचण सुकू द्या का? नाही. ते स्वतःहून जर फळ द्यायला लागलं मग करा व्यवस्था टँकर. नाही काही म्हणत होते की ते पालवी फुटू नये म्हणून औषध भेटतंय म्हणून मी ते असं काही करू नका. हे बघा इकडे बघा, हे चमत्कार काय हो सर? हा, हे चमत्कार आलंय म्हणून तर एवढं लांब आलो ना मी. मग हे आलंय म्हटलं द्यायचं सोडून काय द्यायचं? ते निसर्गाने दिलंय ना, असं आहे ते. करा बिंदास, काय अडचण नाही. खाली मुळे लाल पडलेले आहेत. बघा साधी सिंपल गोष्ट आहे. ज्या वेळेस तुम्हाला हवं ते मिळत नाही त्यावेळेस तुम्ही गोरे मोरे होता. तुमच्या मनाविरुद्ध घडायला लागल्यावर माणूस कसा होतो? चेहरा त्याचा चलबिचल करून टाकतो, स्ट्रेसमध्ये जातो. सगळं झाडाचं तसंच आहे. त्याला हवं असेल अन्नद्रव्य मिळण्याच्या ऐवजी त्याला जर विषच मिळत असेल, त्याला जगायचं आहे हो, पण तुम्ही जगू देत नाही. तुम्ही विष ओतून ओतून त्याला बुरशीनाशक कीटकनाशक ओतून त्याचं खाली पूर्णपणे कार्य काय करता? स्टॉप करता. बघा तुमच्या जमिनीमध्ये घातक बुरशी आहे, घातक जीवाणू आहे, घातक किडे आहे, परंतु तुम्ही हे का विसरता? चांगले पण आहे. एखाद्या शहरामध्ये चोर आहे, गुंड आहे, पोलीस पण आहे ना. मग तुम्ही पोलिसांकडे गेले पाहिजे का गुंडांकडे गेले पाहिजे? पोलिसांकडे. तुम्ही शहरामध्ये गेलात आणि तुमची पर्स चोरीला गेली तर 2 मार्ग आहे. एक मोठ्या गुंडाकडे जा, त्याला माहिती आहे ह्या शहरामध्ये पाकिटमार कोणी, आणि पोलिसांकडे जा. बरोबर आहे. पोलिसांकडे गेले तर कायमचा खटका मिटल. आणि चोराकडे गेले किंवा गुंडाकडे गेले तर तो त्याच्यातली तुम्ही सांगला आता हे तुमच्या पाकिटमध्ये 2000 रुपये आहे, हे 500 रुपये माझी फी आणि हे 1500 रुपये घ्या, गपचिप निघा. खरे खोटे? 100%. म्हणजे केमिकल म्हणजे काय? गुंडगिरी आहे ना. त्यांनी काय केलंय? तुमच्या बुरशा मारताना त्यांनी नुसत्या वाईट बुरशाने मारल्या, चांगलं. त्यांनी चांगल्या बुरशा पण मारून टाकल्या, ज्या या झाडाबरोबर काय करतात? दोस्ती करतात. बरोबर चूक आहे. याला काय काय टाकावं लागलं होतं? सिंपल आहे. जे टाकलं ते नाही टाकायचं. नाही आता झालं. आणि त्याला ज्या आता इथून मागे तुम्ही कोणासाठी टाकलं? मारण्यासाठी. इथून मागे बंदूक हातात कशाला घेतली? अतिरेक्यासारखी, अतिरेक करण्यासाठी. आता सैनिक व्हा. आता बंदूक हातात घ्या, पण तारण्यासाठी करा. म्हणजे असं खाऊ घाला त्याला की ज्याने त्या बुरशा उपाशी मरतील. कोणत्या? शत्रू बुरशा. आणि झाड काय होईल? ताकदवर होईल. असं करा. मग त्यासाठी शिलाची ट्रीटमेंट करा. बरोबर आहे. बघा झाड तुमचं 15 दिवसामध्ये ओळखू येत नाही. आता हा खर्च करताना मागचा खर्च यात ऍड करू नका. काही नाही खर्चाचं. तरी पण रिझल्ट शेतकऱ्याचं गणित कसं असतं? खर्चाचं काही नाही. का हो? मला सांगा, अगोदर दुसऱ्या क्लासला पोरगं घातलं, तिथं 6 महिने वाया घालवले. आता 6 महिने आपल्याकडे आली ती म्हणजे मागच्या क्लासला फी भरली, या क्लासला भरायची. डबल खर्च होतोय, आहे की नाही? तुमचा खर्च डबल त्याच्यामुळे होतो बरं का, केमिकलवाल्यांचा. तेव्हा आता बिंदास वापरा, 1 नंबर रिझल्ट मिळणार. ओके. आणि 100% करा. आलं सुद्धा. रानामध्ये हा, तुरीच्या वड्या पेरून आपण जे हे करता, हा, सोयाबीन किंवा ज्वारी, थोडं बहुत उडीद, मूग, आंतरपीक करता. हा आंतरपीक, ते 12 आमेस उमूळ आले. तुरीचं 2-3 वर्ष आमच्या एरियात. 12 नाही काय? पूर्ण
पूर्ण ड्राय होत आला एवढा चट्टा आला की त्याच्या झाड खाल्ल्या जवळ चाललं. बाजूला जे पांढरे एक हरभऱ्यासारखं काहीतरी बुरशी गाठी ते बुरशी गाठी आल्यानंतर ते झाड उमळून चाललं. उन्मळून पडतं, वाळून जातं. तुम्ही आठवा वर जरा सुरुवातीला रोग यायचे तर 2-4 वर्षातून कधीतरी यायचे. 10-15 वर्षापूर्वीची गोष्ट, कधीतरी रोग यायचा. मग लोक म्हणजे नाही ह्या वर्षी नाही आला, पुढच्या वर्षी, मग 2 वर्षापूर्वी आला होता. आता मात्र ते दरवर्षी यायला लागले. हो सर, हे खरं आहे खोटे? हो सर. तसा हा जी समस्या आहे तुमची ही तुम्हाला सांगून गेली, आता मी निर्माण झाले. आता ती काही वर्षांनी सलग येणार, काही लोकांच्या बाबतीत सलग येणार. का बरं? पाऊस बी जास्त होता का बरं येतं? लक्षात घ्या, पाऊस निमित्त आहे हो. मला सांगा, वादळ आलं आणि खांब पडले, सगळे का नाही पडले? ते 4च का बरं पडले? पाऊस निमित्त आहे. त्यांनी दाखवलं की हे 4 खांब जे होते ते चुकीच्या प्रकारे उमदळ वरच्यावर रवलेले होते. असं नाही सर, 2 वर्ष ते जास्त प्रमाण झालं, या वर्षी झालं नाही. नंबर 1 झालं पिकाचं. मला काय म्हणायचं तुम्हाला की कुठलीही समस्या येण्यासाठी ती काय करते, सुरुवातीला ती सायकलमध्ये गॅपनी येते. सुरुवातीला कमी येते, गॅपनी येते, नंतर थोडीशी 1-1.5 वर्षांनी येते, नंतर दरवर्षी येते. हे तिचं नियम आहे. हे बरोबर आहे की नाही? सुरुवातीला वाघ गावामध्ये कधीतरी येतो, नंतर महिन्यानी येतो, नंतर हप्त्यानी येतो, नंतर रोजच येतो. हे खरं आहे की नाही? ज्यांना वाघाचं माहिती त्यांना माहिती, बरोबर आहे. हे जे नियम आहे हे निसर्गाचा नियम आहे. ते का आलं तुमच्याकडे? त्याच्यासाठी तुमच्या जमिनीमध्ये काहीतरी विषारी घटक तयार झालेले आहे. म्हणजे तुरीला वाचवणारे जी जमिनीची घटक होते ते काय झाले? संपले. हे ती सांगायला आली तुम्हाला. कुठलाही रोग आणि समस्या ही तुम्हाला काहीतरी संदेश सांगायला येते. आम्ही ती समस्याच मारून टाकतो. समस्या मारून टाकल्यावर तुम्हाला संदेश कोण आणील? कळलं का तुम्हाला? पण ही समस्या संपली का? संदेश वाहक मारला म्हणून तुमची समस्या संपली का? समस्या संपली. असं आहे ते. म्हणून हे आज शेतकरी जो अडचणीत आहे ना, तो हे काय करतो, जे कीड किंवा रोग तुम्हाला सांगायला आला की हे प्लॉट अडचणीत आहे, इथली माती काय झाली, नापीक होत आलेली आहे, तुम्ही त्या रोगालाच मारून टाकायच्या मागे लागता. तुम्हाला हे कळतच नाही का हा रोग कशामुळे आला. रोग कशामुळे जर आला हे जर कळलं तुम्ही येऊनच नाही देणार. ते कशामुळे आला? तुमच्या जमिनीतले घटक संपले. तुमचे टोमॅटो पूर्वी चांगले येत होते, आता का बरं खराब यायला लागले? जमिनीतले घटक काय झाले? संपले. केमिकलनी त्याची भरपाई होऊ शकत नाही. स्वप्नात राहू नका. तुमच्या जमिनीमध्ये तुम्ही विष टाकणं बंद करा हो, बस. बाकी काही टाका, बाकी काही टाका, आमचं टाका असं नाही, काही टाका, पण विष नका टाका. रसायनं बंद करा, बरोबर आहे. जोपर्यंत तुम्ही नाक दाबत नाही तोपर्यंत तुमचं तोंड उघडत नाही. हे केमिकलचं नाक दाबा, तेव्हाच तुमचे बाकीचे तोंड उघडतात. लक्षामध्ये नाक येत्या 20 वर्षामध्ये आपोआपच ते दाबणार. आपोआप नाही, तुम्हाला दाबणारच नाही राहणार. तर आपोआपच दाबणार आहे. नाही, दाबणारच नाही राहणार. दाबणारच नाही राहणार. नाक दाबणारा शिल्लक राहणार नाही. आता काय मग पर्याय सर? हा? अरे वैदिक वापरा ना. तुम्ही मला सांगा का हो, तुम्हाला केमिकल वापरण्याची खाज का बरं एवढी? आता केमिकल म्हणजे जास्त आपण तेवढं गवरच तेवढं खत. मला काय म्हणायचंय, तुम्ही काय करा, फक्त तो खर्च तुम्ही वैदिकमध्ये करा ना. जो केमिकलमध्ये करता की नाही, आता यांनी 60,000 कशात गेले केमिकलमध्ये, तोच वैदिकमध्ये करा ना, निम्माच होतो ना. बरोबर आहे की नाही? हो बिलकुल. तुम्हाला फक्त काय करायचंय लक्षात घ्या, तुम्हाला पेट्रोल तेवढंच लागणार आहे, फक्त गाडी बदलायची. प्रॉब्लेम काय? त्याच्यापेक्षा ही मऊ आहे. हा ठीक आहे, सुरुवातीला स्लो चालेल थोडी, ती गाडी पुढे जाईल सुरुवातीलाच फक्त, पण नंतर नाही. इथं 2 फांद्या फुटले, हा, ते फांद्या होते वजन ते खाली पडतात आणि इथं वाढ- फांद दिले की ते खाली आता हे नाही, सुद्धा तसं नाही. सांगतो तुम्हाला मी काय करा. पडतात. ते घे बेटा फाटा खाली पडलं, ते खाली पडलेलं. हां हां तसं नाही सांगतो मी तुम्हाला. हां सर. आता तुम्ही हे जे गेले ना उंच, हां सर. हे असं नाही करायला पाहिजे. तुमची आता याची मुळांची जर वाढ व्हायची, कुठे जाते ती मुळं? ती वरची आणखी वरीचे सरावं लागेल. त्या मुळांना साईडला जायला जागा नाही ना, म्हणून हे फांद्यावरच्या वीक राहिले. हां हां मग त्या मुलांना तुम्ही काय केलं पाहिजे होतं, आता यांना आता लगेच छेडछाड तुम्हाला करावं काय लागेल माहिती का? हां सर. वाढवा लागेल. खालची ही जी माती आहे, समजा ही जी माती आहे तुमची इथे 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 हा, इथे एवढी माती आहे ना, हां सर. ही उचला हां. आणि याला असं आधार द्या. बेड साईडने बेड. इकडनं बेड बनवा. असं नको का? काय होतं,
आता याची वेगाने वाढ होते हा सर. आणि वेगाने वाढ झाल्यानंतर याच्या मुळांना जेवढा पसारा मिळेल तेवढा याला वर पसारा मिळेल. तर हे वाढवायचं आपण. चौक पाहिजे, गोल नको. मग मुळांचा असा आधारा आणि वरचा विकास हे समान पातळीवर असतो म्हणून येते, दुसरं काहीच नाही. तेवढं करून घ्या. हो सर. त्याला धक्का लावायचा नाही. बरोबर, साईडनं वाढून घ्यायचं. हो. तुमचं नाव, पत्ता आणि नंबर सांगा सगळ्या शेतकऱ्यांना. हा, माझं नाव हवागी डोंगरे, पत्ता देवणी, जिल्हा लातूर, आणि फोन नंबर 9848725200. ओके, बोलू शकता शेतकऱ्यांबरोबर? हा, बिलकुल. हा, 100%. ओके. कोण करतं सगळं गायडन्स? मला कोण पोच करतं? गायडन्ससाठी प्रशांत सर आहेत. बरं. आणि तुमचं नाव, अमित नंबर सर. सांगा. तुमचं द्या, ओळख द्या सगळ्यांची. माझं नाव प्रशांत माने, लातूरचं पूर्ण लातूर जिल्ह्याचं काम पाहतो मी. माझा मोबाईल नंबर आहे 9503555060. बोला. आणि मार्गदर्शक अमित सर. नमस्कार, मी BCO अमित घोडके, सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी हेड ऑफिस नाशिकमध्ये कार्यरत आहे. मी लातूर नांदेड जिल्ह्याचं काम पाहतो. माझा नंबर आहे 8669200223. आपल्याला काही समस्या असेल, कुठल्याही शेतीविषयक पिकाविषयी माहिती अडचण असेल तर तुम्ही या नंबरवरती कधीही संपर्क साधू शकता. तुम्हाला संपूर्ण मार्गदर्शन मिळेल, प्लस विजिट सुद्धा होईल. धन्यवाद. थँक्यू.